अध्यक्ष महोदय, आम्ही जेव्हा मुद्दा याच्यामध्ये स्पर्धा परीक्षेचा मांडला, प्रायव्हेट मध्ये नोकरी मिळत नसेल तर स्पर्धा परीक्षेसाठी प्रयत्न केला जातो, तेव्हा सरकार म्हणते आजची पिढी सिरियस नाही. अध्यक्ष महोदय, एक व्यक्ती मला भेटला, त्यांनी मला सांगितलं की जे सरकार 1000 रुपये जे आमच्याकडनं घेते एक पेपर देण्यासाठी, ते 1000 करत करत मी 15,000 रुपये खर्च केला. माझ्या आईली स्वतःचं शेवटचा दागिना म्हणजे मंगळसूत्र विकलं आणि त्यानंतर मला आता 1000 रुपये दिलेले. अध्यक्ष महोदय, जर हा मुलगा उद्या तलाठी होऊ शकला नाही, अधिकारी होऊ शकला नाही, का? पेपर फुटतायत. मग हा मुलगा काय करणार? आपल्या आईली एवढं प्रयत्न करून मंगळसूत्र विकून सुद्धा मला जर शिकवत असेल, मला काहीच करता येत नाही, तर हा दुसऱ्या कुठल्या तरी मार्गाला जाऊ शकतं. त्यामुळे कृपा करून या सरकारला आम्ही विनंती करतो, अनेक वेळा केली, ते 1000 रुपये जे तुम्ही सामान्य कुटुंबातल्या लोकांकडून वसूल करताय ते कुठेतरी माघार घ्या आणि जे काय प्रलंबित भरती ही या राज्या सरकारमध्ये आहे ती कुठे ना कुठेतरी कन्क्लूड करतो. पेपर फुटीच्या बाबतीत कायदा व्हावा यासाठी आम्ही मुद्दा मांडला, मुख्यमंत्री साहेबांना भेटलो.